Now we'll go for the general characteristics of actinomycetes. We already seen unit 3 मध्ये first we have already studied the general characteristic of viruses, viral multiplication by two ways, lytic cycle and lysogenic cycle. Detail about that we have studied. And next, second general characteristics of bacteria, that was the mycoplasmas. We have seen two general characteristics of the two prokaryotes. That is, the first is the viruses, and the second is what we called as the mycoplasmas. So detailed study of that we have seen, we have studied uh, the previous lecture. Now we are going to take general characteristics of actinomycetes. We are going to take the general characteristic of actinomycetes. Now first you should know what is the meaning of actinomycetes. Actinomycetes. Now see, actino, actis, the meaning actis, पहिलं जे actis आहे, actis means rays, RAYS, किरण किंवा रेज. आणि मायसिट्स म्हणजे काय, एनिबडी टेल मी, साक्षी. जसं मायकोप्लाझ्मा मध्ये माइक्स म्हणजे आपण सांगितलं काय आहे, मायसिट्स म्हणजे फंगस. सो दिस कॉल्ड एज अ रे फंगस. Actis is the ray and the mycetes is the fungus. They look like the ray fungus. रे फंगस म्हणतात त्याला. ऍक्टिनोमायसिट्स तुम्हाला जर मल्टिपल चॉईस मध्ये क्वेश्चन विचारला, ऍक्टिनोमायसिट्स इज ऑल्सो टर्म्ड ॲज डॅश, इज नथिंग बट द रे फंगस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रे फंगस, RAY, रे फंगस. त्याची ग्रोथ जी आहे, जेव्हा तुम्ही सॉलिड मिडियमवर ग्रो करता, इट इज द pigmented colony and the look like a rays on the solid agar medium. So it is called as a actinomycetes. Filamentous non-septate hyphae mycelium it produces, so it is called as actinomycetes. Actis means ray and mycetes means fungus. It is look like the ray fungus. Ray fungus म्हणतात actinomycetes. So what are the actinomycetes? These are the unicellular gram-positive bacteria that belong to the order Actinomycetes. म्हणजे आपण जेव्हा आपण ऑर्डर जो म्हणतो, जसं फॅमिलीचं सफिक्स जे आहे, शेवटचं जे एंड असतं त्याला सफिक्स म्हणतात. इट इज गेट एंडेड विथ द ACEAE, हो ना. मग त्याचं जर एंड त्या वर्ड्सनी एंड होत असेल तर इट इज ऑफ CEAE इज नथिंग बट द फॅमिली. तसं मग ऑर्डरचं सफिक्स काय आहे किंवा एंड काय आहे, TALES आहे ना, ALES. म्हणजे त्याची ऑर्डर काय झाली मग, ऍक्टिनोमायसिटेल्स. म्हणजे ऍक्टिनोमायसिट्स इज द बॅक्टेरिया युनिसेल्युलर. युनिसेल्युलर आहे, ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे, दॅट बिलॉंग टू द ऑर्डर ऍक्टिनोमायसिटेल्स. म्हणजे ऑर्डर जेव्हा तुम्ही म्हणता त्याचं जे सफिक्स आहे, शेवटचं जे एंड आहे ते कशाने एंड होतं, ALES, ALES, एल्स है ना, म्हणजे ऑर्डर म्हणतो आपण त्याला. सो इट इज बिलॉंग टू व्हॉट, द actinomycetes are unicellular and belongs to the actinomycetales. Actinomycetes. जसं ऑल बॅक्टेरिया आर द युनिसेल्युलर. बॅक्टेरियाची आपण स्टडी करतोय इतक्या दिवसापासून, 2 महिन्यापासून, 3 महिन्यापासून. तर व्हॉट इज द बॅक्टेरिया, युनिसेल्युलर. तसं मग ऍक्टिनोमायसिट्स आर द युनिसेल्युलर, युनिसेल्युलर बॅक्टेरिया. दे आर ग्रॅम पॉझिटिव्ह. वेन यू गो फॉर स्टेनिंग, after the staining they appear violet in color, the gram positive bacteria, but they are rods. Some few are found in cocci. The mostly all are in the shape that is the rods. Gram positive bacteria that belong to the order Actinomycetes. Order काय आहे, Actinomycetes. म्हणजे ऑर्डर जेव्हा म्हणतात ते लक्षात आलं ना तुम्हाला, शेवटचे जे त्याची टर्म आहे, शेवटचे जे वर्ड्स आहेत ते ALE ने एंड होतात, त्याला म्हणायचं ऑर्डर. जसं फॅमिलीचं काय होतं, ACAE, दॅट इज ॲझोटोबॅक्टेरियसी, किंवा मग इस्रेशिया कोल्यामध्ये गेलं तर त्याच्या ACE ने एंड होतं. तसं मग ऑर्डर ऑफ द ऍक्टिनोमायसिट्स इज द ऍक्टिनोमायसिटेल्स. ऍक्टिनोमायसिट्स आर लाईक रे फंगस, त्याला रे फंगस पण म्हणतात. ऍक्टिनोमायसिट्स आर युनिसेल्युलर, बॅक्टेरिया सारखेच ते युनिसेल्युलर आहेत, ग्रॅम पॉझिटिव्ह आहेत आणि बिलॉंग्स टू द ऑर्डर ऍक्टिनोमायसिटेल्स. कोणत्या ऑर्डरमध्ये बिलॉंग होतात किंवा फॉल होतात, ऍक्टिनोमायसिटेल्स है ना. आणि ते खूप सारे कॅरेक्टरिस्टिक त्याचे कसे आहेत, फंगस सारखे आहेत.
फंगसमध्ये काय काय आहे? मायसिलियल ग्रोथ आहे है ना. सो मायसिलियल ग्रोथ आहे, फिलामेंटस बॉडी आहे आणि नॉन सेप्टेड हायफी आहे. म्हणजे नॉन सेप्टेड जे कर्वड आणि फिलामेंटस बॉडी जी आहे ते सेप्टेड मायसिलियमच्या ऐवजी काय आहे? नॉन सेप्टेड फिलामेंटस हायफी. हायफी जी आहे त्याची काय आहे? नॉन सेप्टेड बट फिलामेंटस. सो इट इज अ त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स फंगल सारखे म्हणून ऍक्टिनोमायसिट्स म्हणतात त्याला. मग खूप सारे कॅरेक्टर्स, नंबर ऑफ कॅरेक्टर्स आर सिमिलर लाईक द फंजाय. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज अ मायसिलियल ग्रोथ. मायसिलियल ग्रोथ म्हणजे काय? सेप्टेड, नॉन सेप्टेड हायफी आणि फिलामेंटस बॉडी. नॉन सेप्टेड फिलामेंटस हायफी इज प्रेझेंट इन द ऍक्टिनोमायसिट्स. याच्याशिवाय ऍक्टिनोमायसिट्स न्यूट्रिशनली दे आर व्हेरी व्हर्सटाईल है ना. आणि दे प्रोड्युसेस द डिफरंट स्पोर्स. डिफरंट स्पोर्स म्हणजे एरियल स्पोर्स दे प्रोड्यूस when you they grow on in nutrient agar plate or solid agar medium, artificial medium in our laboratory, they produces the that is a powdery mass. Powdery mass is nothing but the spores ना, एरियल स्पोर्स तयार होतात आणि मग ते स्प्रेड झाले की इट मे स्प्रेड द डिसीज. स्पोर्स जे आहेत ते ना. व्हॉट आर द स्पोर्स? स्पोर इज दॅट कंपोनंट ऑफ द बॅक्टेरिया प्रोड्यूस इन द अनफेवरेबल कंडिशन. जेव्हा अनफेवरेबल कंडिशन आहे, बॅक्टेरियाची लॅक ऑफ न्यूट्रिएंट आहे, लिव्हिंग कोण आहे? स्पोर फॉर्मिंग इज द what we called as the actinomycetes. Actinomycetes produces the different kind of spore. Different kind of spore. When you grow on the solid agar medium, artificial medium in our laboratory, it produces the mass like what we called as aerial spores. असं ग्रोथ दिसते तुम्हाला. ती मास, पावडरी मास म्हणजेच काय आहे? सगळे स्पोर्स आहेत. सो दे आर प्रोड्युसेस द डिफरंट स्पोर्स. आता हा जो ऍक्टिनोमायसिट्स आहे, इट कॉजेस द डिसीज. तो काय, कोणता डिसीज कॉज करतो मग? ऍक्टिनोमायकोसिस. मग हा जो ऍक्टिनोमायकोसिस जो डिसीज आहे, फर्स्ट इज इन्व्हेंटेड बाय द सायंटिस्ट हार्ज, HARZ, इन 1878. 1878ला त्या सायंटिस्टने हा शोधून काढला डिसीज फ्रॉम द कॅटल, पर्स ऑफ कॅटल सफरिंग फ्रॉम ऍक्टिनोमायकोसिस. म्हणजे तो कॅटल जो आहे सफरिंग फ्रॉम ऍक्टिनोमायकोसिस. ऍक्टिनोमायकोसिस हा डिसीज आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ लम्फी जॉ. जॉचं जे जबडा जो आहे कॅटलचा, त्याचं त्याला इन्फेक्शन होतं. तर ते इन्फेक्शन कशाचं आहे? ऍक्टिनोमायसिट्सचं आहे. आणि हे ऍक्टिनोमायसिट्सचं इन्फेक्शन झालेल्या त्या कॅटल मध्ये तो डिसीज होतो, त्याला म्हणायचं ऍक्टिनोमायकोसिस. ऍक्टिनोमायकोसिस. मग आता हा ऍक्टिनोमायकोसिस जो डिसीज झाला, इट इज कॉज बाय पर्टिक्युलर स्पीसीज ऑफ द ऍक्टिनोमायसिट्स. इट इज ऍक्टिनोमायसिस इस्रायली. कशाने होतो तो? ऍक्टिनोमायसिस इस्रायली. तुम्हाला स्लाइड दिसती ना? मॅम. हा, स्लाइड दिसते ना. मग तो ब्रॅकेटमध्ये लिहिले बघा, ऍक्टिनोमायकोसिस कॉज्ड बाय ऍक्टिनोमायसिस इस्रायली. ही जी हा जो स्पीसीस आहे त्यांनी तो ऍक्टिनोमायकोसिस होतो. म्हणजे ऍक्टिनोमायकोसिस हा डिसीज कोणामध्ये होतो मग? कॅटलमध्ये. कॅटलमध्ये जे इन्फेक्शन होतं, जॉचं, जबड्याचं जे इन्फेक्शन होतं कॅटलमध्ये, त्याच्यातून मग पसचं सॅम्पल घेतलं. जो सायंटिस्ट आहे हार्ज, त्यांनी है ना 1878 मध्ये. 1878 मध्ये सायंटिस्ट हार्जनी पसचं सॅम्पल घेतलं त्या ऍक्टिनोमायकोसिस झालेल्या कॅटलमधून, आणि त्यातून त्याला फाइंड आउट केलं की द पर्स कंटेन्स द नंबर ऑफ ऍक्टिनोमायसिट्स. तो स्पेसिफिकली कोणतं जीनस स्पीसीस होतं? ऍक्टिनोमायसिस इस्रायल है ना. आणि अगेन दिस ऍक्टिनोमायसिट्स आर इम्पॉर्टंट इन सॉइल ऑर्गॅनिझम ना. खूप सारे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ते ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात. म्हणजे जसं बेनिफिशियल रोल आहे तसं हार्मफुल पण आहे. हार्मफुल रोल काय आहे? इट कॉजेस द ऍक्टिनोमायकोसिस. जबड्याचं जे इन्फेक्शन आहे कॅटलमधले ते कॉज करतो, हो ना. हे झालं हार्मफुल रोल कुणामध्ये? कॅटलमध्ये. आणि कोणती स्पीसीज आहे ती? ऍक्टिनोमायसिस इस्रायली कॉज द ऍक्टिनोमायकोसिस इन कॅटल. and it was first
invented by the scientist Harj in 1878. He took the sample of pus, and from the pus he observed that there was a presence of number of actinomycetes. That was the mycelial growth of Actinomyces israeli, and he showed that this disease is due to the, that is the Actinomyces israeli, and disease was first called as actinomycosis, which was caused by Actinomyces israeli. Now same these actinomycetes has important role in soil organism. मग काय इम्पॉर्टंट आहे, तर जे काही ब्रेक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत जे इझिली अवेलेबल होत नाहीत प्लांट्सला, त्याचं ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करतं? ॲक्टिनोमायसिट्स. तर ॲक्टिनोमायसिट्स हॅज द रोल इन सॉइल ऑर्गॅनिझम ॲज अ सॉइल ऑर्गॅनिझम टू ब्रिंग अबाउट द breakdown of organic compounds. And again, very very important role of these actinomycetes in industries is that it has the ability to produce the antibiotics, antibiotics and insecticides. अँटीबायोटिक मध्ये ऑलरेडी तुम्हाला माहित असेल की स्ट्रेप्टोमायसिस. तर स्ट्रेप्टोमायसिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ ॲक्टिनोमायसिटेल्स फॅमिली. इट बिलॉंग्स टू द ॲक्टिनोमायसिट्स. म्हणजे ॲक्टिनोमायसिट्स मध्ये जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये एक आहे स्ट्रेप्टोमायसिस. So streptomyces has very important role in industries because it has the ability to produce the number of antibiotics. ना कोणते कोणते अँटीबायोटिक आहेत मग ते, that are the streptomycin, chloramphenicol and tetracycline. हे जे इम्पॉर्टंट अँटीबायोटिक आहे, दीज आर प्रोड्यूस फ्रॉम ॲक्टिनोमायसिट्स. आणि ॲक्टिनोमायसिट्स मधलं पर्टिक्युलर ग्रुप आहे, इट इज नथिंग बट द स्ट्रेप्टोमायसिस. म्हणजे स्ट्रेप्टोमायसिस एबल टू प्रोड्यूस द अँटीबायोटिक्स that are the chloramphenicol, tetracycline and what we called as the स्ट्रेप्टोमायसिन, क्लोराम्फेनिकोल आणि टेट्रासायक्लिन. हे तीन अँटीबायोटिक आहेत जे कोण तयार करतं? स्ट्रेप्टोमायसिस. आणि त्याच्याशिवाय काय तयार करतात? इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड जे इन्सेक्टला मारण्यासाठी पण जे केमिकल तयार होतात, केमिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड तयार होतात, ते पण कशापासून बनतात? ते पण बनतात ॲक्टिनोमायसिस. म्हणजे अँटीबायोटिक पण प्रोड्यूस करण्याचं काम ॲक्टिनोमायसिस करतात आणि इन्सेक्टिसाइड पण तयार करण्याचं काम कोण करतात? ॲक्टिनोमायसिस. आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर ग्रुप आहे. जसं मग अँटीबायोटिक तयार करण्याचं काम कोण करतं? स्ट्रेप्टोमायसिस. हे ॲक्टिनोमायसिसचे उदाहरणं आहेत. ॲक्टिनोमायसिस मायेरी, ॲक्टिनोमायसिस इस्रायली. आता आपण अगोदरच बघितलं की ॲक्टिनोमायसिस इस्रायली प्रोड्युसेस द मायकोसिस, ॲक्टिनोमायकोसिस इन कॅटल, है ना. लम्फी जॉ, म्हणजे जॉचं जे इन्फेक्शन आहे, जबड्याचं जे इन्फेक्शन आहे कॅटलमध्ये, ते कोण इन्फेक्ट करतं? ॲक्टिनोमायसिस इस्रायली. नोकार्डिया ब्रासिलेन्सिस, नोकार्डिया एस्टिरोइड्स, स्ट्रेप्टोमायसिस सिलिकलर and streptomyces scabies, which are very very important for the production of active compounds, and that compounds are the streptomyces, that is the antibiotics and the insecticide. स्ट्रेप्टोमायसिस हे जो ग्रुप आहे ॲक्टिनोमायसिसचा, are able to produce the important antibiotic in industrial areas, and that are the streptomycin, chloramphenicol and tetracycline. So these are what some example of the actinomycetes. Now in the classification you can say that actinomycetes are unicellular organism characterized by a simple cell structure. त्याचं सिंपल स्ट्रक्चर आहे. सिंपल स्ट्रक्चर आपण काय म्हटलं? इट इज रिलेटेड टू व्हॉट? इट इज लुक लाईक द फंगस, म्हणून त्याला म्हणायचं ॲक्टिनोमायसिट्स. जे त्याचं सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स कुणाबरोबर मॅच होतात? दॅट आर द फंगस. तो फंगस आणि त्याच्यामध्ये काय साम्य आहे? द मायसेलियल ग्रोथ इज देअर. म्हणजे फंगसमध्ये जसं मायसेलियम फिलामेंटस स्ट्रक्चर तयार होतं, तसंच ॲक्टिनोमायसिट्समध्ये पण फिलामेंटस स्ट्रक्चर तयार होतं. सो द ॲक्टिनोमायसिट्स आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅरेक्टराइज बाय अ सिम्पल सेल स्ट्रक्चर. युनिसेल्युलर आहे, जसं बॅक्टेरिया युनिसेल्युलर आहे तसं ॲक्टिनोमायसिट्स आर ऑल्सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. where they are found? They are found causes the diseases in human beings. एन्व्हायरमेंट मध्ये बऱ्याच ठिकाणी ते आढळतात. दे आर द ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड ऑल्सो कंटेन्स द
पेप्टिडोग्लायकन लेअर इन देअर सेल वॉल. जसं आपण मायकोप्लाझ्माला काय म्हटलंय, मायकोप्लाझ्मा इज विदाउट सेल वॉल. मग खूप डेलिकेट आहे ते, हे ना, खूप डेलिकेट आहे आणि गेट डाय व्हेरी इझिली बाय द ऑस्मोटिक शॉक. डेलिकेट असल्यामुळे त्याला सेल वॉलच नाहीये. इट डझंट हॅव एनी शेप, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही त्याला विचारलं, बघितले त्याचे, तर यू कॅन नॉट इझिली फाइंड आउट एनी स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स की रॉड आहे, कोकाय आहे किंवा स्पायरल आहे. तो आपण काय म्हटलं त्याला, मग फ्लुरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम मायकोप्लाझ्माला आहे. PPLO, फ्लुरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. प्लिओमॉर्फिक आहे, प्लिओमॉर्फिक. मायकोप्लाझ्मामध्ये आपण बघितलं की दे आर प्लिओमॉर्फिक. वाय? बिकॉज सेल वॉल इज अब्सेंट. म्हणून मग त्याचं स्ट्रक्चर काय आहे, काही रॉड आहेत, काही फिलामेंटस आहे, काही कर्व आहे, काही कोकाय आहे. पर्टिक्युलर शेप नाहीये त्याला. वाय? सेल वॉल इज अब्सेंट. मग सेल वॉल काय करतं, इट गिव्ज शेप टू द बॅक्टेरिया. पर्टिक्युलर शेप देत असेल त्या बॅक्टेरियल तर कुठला कंपोनंट आहे, सेल वॉल. मग मायकोप्लाझ्मामध्ये नाही सेल वॉल. इट डझंट हॅव एनी स्पेसिफिक मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. तसं मग ऍक्टिनोमायसिट्स मध्ये काय आहे, यू कॅन इझिली से दॅट दे आर द ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, रॉड शेप. ग्रॅम पॉझिटिव्ह ऑल्सो कंटेन पेप्टिडोग्लायकन लेअर इन द सेल वॉल. मग सेल वॉल कशाने बनतं, पेप्टिडोग्लायकन. म्हणून ते सिंथेसाइज द पेप्टिडोग्लायकन लेअर इन द सेल वॉल. इझिली मेक द सेल वॉल. सो सेल वॉल गिव्ज स्ट्रक्चर टू द बॅक्टेरिया. जसं मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉल नाहीये, सेल वॉल लेस आहे, तसं मग ऍक्टिनोमायसिट्स मध्ये सेल वॉल आहे. मग सेल वॉल आहे तर कशाने बनले सेल वॉल, इट इज मेडअप ऑफ द पेप्टिडोग्लायकन, पेप्टिडोग्लायकन लेअर. ओके. इट इज द ग्रॅम पॉझिटिव्ह युनिसेल्युलर बॅक्टेरिया. त्याचं फायलम आहे ऍक्टिनोबॅक्टेरिया. काय आहे फायलम, ऍक्टिनोबॅक्टेरिया. म्हणजे ऍक्टिनोबॅक्टेरिया आर द G+C कंटेंट्स आर व्हेरी हाय. G+C कंटेंट ऍक्टिनोमायसिट्स मध्ये ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया characterized by a high G+C content. So G+C content always measure in terms of which unit? Anybody tell me? G+C content तुम्हाला मेजर करायचं असेल तर हाऊ विल यू मेजर? युनिट काय आहे त्याचं, साक्षी? आपण टेक्झॉनॉमी मध्ये बघितलं की नाही, DNA सिक्वेन्सिंग बघितलं, परत G+C कंटेंट पाहिलं, न्यूक्लिक ऍसिड हायब्रिडायझेशन पाहिलं, 16S RRNA बघितलं. त्याच्यामध्ये आपण डिटेल शिकलो G+C कंटेंट कसं कॅल्क्युलेट करायचं, त्याचं युनिट काय आहे, G+C कंटेंट म्हणजे काय आहे. सो G+C कंटेंट इज मेजर इन टर्म ऑफ मोल पर्सेंट. मोल पर्सेंट हे सगळं तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. तुम्हाला उगीच वेळ घालवायचा म्हणून हे विचारत नाहीये मी, हे क्वेश्चन विचारतात मल्टिपल चॉईस मध्ये, आणि जे लेक्चर करेल ना त्यांनाच याचं उत्तर येईल. तर छोट्या छोट्या गोष्टी आपण परत परत रिपीट करतो. जरी जे नोट्स मध्ये असेल तरी इथे तुम्हाला 10 वेळा ते सांगून होतं. त्याच्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे. नोट्सचं तुम्ही वाचा पण लेक्चर पण व्यवस्थित ऐका. सो G+C कंटेंट in their DNA is very high and it is measured in term of mole percent. तर मोल पर्सेंट साठी आपण कुठलं फॉर्म्युला वापरला, A+T+G+C डिवायडेड बाय G+C इंटू 100. इट इज 100 म्हणजे काय, पर्सेंट झालं. मग इट इज मेजर इन टर्म ऑफ मोल पर्सेंट. आणि आपण ऑलरेडी स्टडीड दॅट इज G+C कंटेंट ऑफ एनी बॅक्टेरिया, एनी ऑर्गॅनिझम, इट इज युनिक. इट इज कॉन्स्टंट फॉर द पर्टिक्युलर बॅक्टेरिया. So G+C content is very high in actinomycetes. तसं G+C कंटेंट मायकोप्लाझ्मा मध्ये कसं होतं, लेस होतं. तसं मग G+C कंटेंट इन देअर DNA इज व्हेरी हाय इन द ऍक्टिनोमायसिट्स. असं कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचं म्हणजे तुमच्या डोक्यात राहतं, ते लक्षात राहतं. आणि हॅबिटॅट काय आहे, दे आर फाउंड इन टेरेस्ट्रियल aquatic environment where they exhibit high nutritional versatile. Members of this group also produce the mycelium. मी सांगितलं मायसेलियम प्रोड्यूस करतात है ना, फिलामेंटस बॉडी आहे आणि नॉन सेप्टेड हायफी तयार करतात. म्हणजे याचे काही कॅरेक्टरिस्टिक फंगस सारखे आहेत म्हणून त्याला म्हणायचं फंगस लाईक रे फंगस, हो ना. आता याचा हा झाला फायलम ऍक्टिनोबॅक्टेरिया आणि सबक्लास आहे ऍक्टिनोबॅक्टेरिडी. ऍक्टिनोबॅक्टेरिडी DA. So हा जो ऍक्टिनोबॅक्टेरिडी इज diverse and consist of wide range of organisms that can be found in various habitats.
म्हणजे टेरेस्ट्रियलला पण आहेत ते, जमिनीवर पण ग्रो होतात आणि aquatic environment मध्ये, म्हणजे लेकमध्ये, ओशनमध्ये, रिव्हरमध्ये, तिथे पण aquatic environment हे पण तुम्हाला दिसतील. आणि टेरेस्ट्रियल जमिनीवर पण ते ग्रो होतील आणि दोन्हीमध्ये ते फाउंड यू गेट दॅट. पण न्यूट्रिशनली दे आर व्हेरी व्हर्सटाईल. आणि सब क्लास आहे ॲक्टिनोबॅक्टेरियामध्ये, डायव्हर्स कन्सिस्ट ऑफ वाईड रेंज ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन बी फाउंड इन व्हेरियस हॅबिटॅट. आहे ना, व्हेरियस हॅबिटॅट म्हटलं आपण, जमिनीवर पण आहेत ते आणि ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट म्हणजे पाण्यामध्ये पण आढळतात. लेकमध्ये आहे, ओशनमध्ये आहे, सॉल्ट लेकमध्ये आहे, परत रिव्हर्समध्ये आहे. यू कॅन गेट इझिली ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंटमध्ये. सो व्हेरियस हॅबिटॅट्स आर देअर. हॅबिटॅट म्हणजे ओरिजिनली दे आर फाउंड इन दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट, ते त्याला म्हणायचं हॅबिटॅट. तर मग हे ॲक्टिनोमायसिटचे हॅबिटॅट काय आहे? फाउंड इन व्हेरियस हॅबिटॅट्स. व्हेरियस हॅबिटॅट्स कुठे कुठे आढळतात? टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर पण आढळतात आणि aquatic environment मध्ये पण आढळतात. ते फायलम जेव्हा म्हणतो ॲक्टिनोबॅक्टेरिया आहे, हे सगळे मेंबर ऑफ दिस ग्रुप प्रोड्युसेस द मायसेलियम. इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑर्डर जेव्हा आपण म्हणतो ॲक्टिनोमायसिटेल्स आहे ना, ॲक्टिनोमायसिटेल्स ऑर्डर आहे त्याला म्हणायचं ॲक्टिनोमायसिट्स. आणि दे आर फर्दर डिवाइडेड इंटू द सब ऑर्डर कोरिनेबॅक्टेरियनी, मायक्रोकोकिसिनेई, ॲक्टिनोमायसिनी अँड कॅटिन्युलिस्पोरिनी. So these are what we called as a suborders. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण अगोदरच बघितले, दे आर द ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, फिलामेंटस फॉर्मिंग मायसिलियल स्ट्रक्चर विथ लाईक फंजा, फॉर्म स्पोर आणि स्पोर्स प्रोड्यूस करतात. एक्झाम्पल कशामध्ये येईल ते? स्ट्रेप्टोमायसिस अँड नोकार्डिया. स्ट्रेप्टोमायसिस अँड नोकार्डिया जे स्पीसीज आहेत त्याच्यामध्ये स्पोर प्रोड्यूस करतात. आणि स्पीसीज व्हॅरी आहे प्रत्येक. आता एवढे 5 ग्रुप आहेत त्याच्यामध्ये त्यांची स्पीसीजची साईज काय आहे? व्हेरी आहे. व्हॅरी आहे म्हणजे किती आहे? 0.5 to 1.5 मायक्रोमीटर. इट हॅज अ थिकर वॉल. अपार्ट फ्रॉम दिस इट हॅज अ थिकर वॉल. इट पाहिजे सेल वॉल, बट सेल वॉल कशी आहे? थिन नाहीये, थिकर आहे. सम ऑफ द स्पोर्स हॅव शार्प स्पाइन्स originating from the sheath. And they also contain the genetic material and cytoplasm of the parent. So this is what we call as general characteristics मध्ये येतं. आणि स्ट्रेप्टोमायसिस मध्ये 500 species are known. Branching are seen in streptomyces. Growth is always at the tips of the filaments. Vegetative phase is complex. कॉम्पॅक्ट आहे, मायसिलियम आहे आणि कॉलनी सबसिक्वेंट कॉलनी इज प्रोड्यूस ऑन द सॉलिड अगार मीडियम. कॉलनी एजेस आहे, कॅरेक्टर्स एरियल फिलामेंटस कॉल्ड स्पोरोफोर आर फॉर्म. Now when it produces forms the colony on the what we called as the solid agar medium. See, this is the colony look like this. Actinomyces are heterotrophic organism. The organic substances used as a energy and carbon source. What they are called as heterotrophic, or you called as organotrophic. म्हणजे न्यूट्रिशन कसं आहे त्याचं व्हॅरी आहे. तर पहिले ॲक्टिनोमायसिट्स आर हेटरोट्रॉफिक, डिपेंड्स ऑन द ऑर्गॅनिक मटेरियल ॲज अ कार्बन अँड एनर्जी सोर्स. मग ते कशातून मिळवतात? ते सेल्युलोज आणि लिग्निन. जे सॉइलमध्ये आढळतं त्याच्यामधून ते घेतात आणि सराउंडिंगमध्ये ते सेल्युलोज आणि लिग्निन आढळतं त्याच्यामधून त्याचं ते एनर्जी आणि कार्बन सोर्स घेतात. ऑर्गॅनिक मटेरियल डिकम्पोज करतात सेल्युलोज आणि लिग्निन आणि फ्रॉम दॅट दे सिंथेसाइज देअर ATP through the this cellulose and lignin. So actinomycetes are heterotrophic, or you also called as these are the organotrophic. Organotrophic or heterotrophic means they has the ability to bring about the energy and carbon source from the decomposing the various nucleic material, organic material such as the cellulose and lignin in their surrounding. सराउंडिंग मध्ये जे पण सेल्युलोज आणि लिग्निन आढळतं त्याच्यापासून त्याचं स्वतःच ते एनर्जी आणि कार्बन सोर्स म्हणून युटिलाइज करतात. ओके. आणि they produces the number of enzymes, and that enzymes are called as the cellulases and keratinases. When they act on cellulose they produces the enzyme, they are called as cellulases. हो ना, cellulases. आणि when they act on lignin or other organic compounds they produces the keratinases. This is a nutritional category of the actinomycetes. They are heterotrophic.
हेट्रोट्रॉफ आहे ना ऑटोट्रॉफ आहे. तर हेट्रोट्रॉफिक आर दोज विच युटिलाइजेस द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस ॲज देअर एनर्जी अँड कार्बन सोर्स. मग ते कसं युटिलाइज करतात? फ्रॉम द डिकम्पोजिंग द व्हेरियस ऑर्गॅनिक मटेरियल सच ॲज सेल्युलोज अँड लिग्निन विच आर प्रेझेंट इन देअर सराउंडिंग्स. ज्या हॅबिटॅटमध्ये जे राहतात त्याच्या आजूबाजूला जे सेल्युलोज आणि लिग्निन आहे त्याच्यापासून ते स्वतःचं अन्न तयार करतात आणि ते काय करतात त्याला डिकम्पोज करतात. व्हेरियस ऑर्गॅनिक मॅटर मधलं जे सेल्युलोज आहे आणि लिग्निन आहे त्याला ते ब्रेकडाऊन करतात आणि त्याच्यापासून ते मेटाबॉलिक पाथवेनुसार एटीपी जनरेट करतात टू ब्रिंग अबाउट देअर ग्रोथ अँड मल्टिप्लिकेशन. हा ना. मग हे जे कंपाऊंड ते ब्रेकडाऊन करतात त्याच्यासाठी त्याला काय लागेल? मग मेटाबॉलिक मशिनरी किंवा मेटाबॉलिक पाथवेसाठी ऍक्टिनोमायसिसला काय लागेल? डिफरंट एन्झाईम्स. So this has the ability to produce the different enzyme. And what are that enzyme? That enzymes are called as cellulases and keratinases. है ना. म्हणजे स्वतःचं अन्न तयार करताना ते जेव्हा ब्रेकडाऊन करतात एनी ऑर्गॅनिक मटेरियल टू सिंथेसाइज एटीपी थ्रू द मेटाबॉलिक पाथवे, these are the cellulose and lignin. Bond they require the particular enzymes and these enzymes include the cellulases and keratinases. The nutrition. What are the significance of these actinomycetes? They play a very important role to break down the various organic material in the soil. बरेच ऍक्टिनोमायसिट्स असे आहेत की जे ऑर्गॅनिक मटेरियल पोल्युटंट्स असतात किंवा जे इझिली ब्रेकडाऊन होत नाही त्याचं ब्रेकडाऊन करण्याचं काम, एन्व्हायरमेंट क्लीन करण्याचं काम कोण करतं? मग ऍक्टिनोमायसिट्स. ऍक्टिनोमायसिट्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल various organic materials in the soil and make them available for the plants and the increases the fertility of the soil. The significance of what? Actinomycetes. They are also important in the agriculture. ॲग्रिकल्चर मध्ये रिसायकल करण्यासाठी आणि व्हॉट एव्हर द मटेरियल्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे अवेलेबल होतं प्लांटला, इट इज ड्यू टू द ओनली द ब्रेकडाऊन और मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ऑफ ॲक्टिनोमायसिट्स. It play very important role in agriculture and they also produces the various enzymes that are very useful in various industries. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे एन्झाईम्स तयार करतात त्याच्यासाठी काय वापरतात? ॲक्टिनोमायसिट्स. सो ॲक्टिनोमायसिट्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू प्रोड्यूस द एन्झाईम्स विच आर इम्पॉर्टंट फॉर द मॅनकाइंड. ह्युमन बिंगसाठी जे एन्झाईम्स नेसेसरी आहेत ते तयार करण्याचं काम कोण करतं? That is the actinomycin. So this is the significance. So first the significance is what? They bring about the breakdown about the degradation of the organic material present in the soil. What are that smaller units are produced by the breakdown. So it is a very important role play by the actinomycetes in soil. So it has an important role in agriculture also. And it has the ability to produce the variety of that are useful in various industries. जे व्हेरियस इंडस्ट्रीमध्ये जे एन्झाईम तयार करतात ते कशापासून बनवतात? फ्रॉम द ॲक्टिनोमायसिट्स. हा आणि खूप बिगेस्ट ॲडव्हान्टेजेस आहे ॲक्टिनोमायसिट्सचा. इट हॅज द ॲबिलिटी टू प्रोड्यूस बायोॲक्टिव्ह मेटाबोलाइट्स विच हॅज द व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू प्रोड्यूस द व्हेरियस ड्रग्स. पॅरासायटिक आहे आणि अँटीबायोटिक्स आहे. म्हणजे अँटी फंगल विच आर यूज दॅट सबस्टन्सेस विच आर यूज अगेन्स्ट द फंगल डिसीजेस, विच आर यूज अगेन्स्ट द पॅरासायटिक डिसीजेस, विच आर यूज अगेन्स्ट द बॅक्टेरियल डिसीजेस. म्हणजे अँटीबायोटिक आहे, अँटी पॅरासायटिक आहे आणि अँटी फंगल आहे. जे ऑर्गॅनिक मटेरियल किंवा जे अँटीबायोटिक्स आहे, ड्रग्स आहे, अँटी फंगल, अँटी पॅरासायटिक आणि अँटीबायोटिक्स, these are mainly produced by the actinomycete. So this is the biggest advantage of these microorganisms. What they produces? Various bioactive metabolites that are used to produce the various drugs. मग त्या various drugs मध्ये काय include होतं? Antifungal, antiparasitic and antibiotics. हो की नाही? हे second significance of what we call as the actinomycetes. आता इंडस्ट्रीजमध्ये नियर अबाउट 75% जे अँटीबायोटिक तयार होतात ऑल आर डिराइव्ड फ्रॉम actinomycete species, particularly the member of genus Streptomyces and Micromonospora.
म्हणजे आपण अगोदर पण सांगितलं की स्ट्रेप्टोमायसिस जो ग्रुप आहे ऍक्टिनोमायसिसचा, इट मेनली प्रोड्युसेस द अँटीबायोटिक सच एज इन क्लोरामफेनिकॉल अँड टेट्रासायक्लिन विच आर द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. हो की नाही? ते बनवण्यासाठी कोणतं ऍक्टिनोमायसिस आणि स्ट्रेप्टोमायसिस आणि मायक्रोमोनोस्पोरा त्याच्यामधले पर्टिक्युलर member of the genus Streptomyces and the Micromonospora. These are used for the production of 75% antibiotic. आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये 75% अँटीबायोटिक जे तयार होतात ते कोणापासून तयार होतात? फ्रॉम द ऍक्टिनोमायसिस स्पीसीज, particularly members of the genus Streptomyces and Micromonospora. These are the member ऑफ ऍक्टिनोमायसिस. आता तुम्ही जर ऍक्टिनोमायसिस वर्सेस फंगस जर बघायला गेलं तर ऍक्टिनोमायसिस आपण अगोदर सांगितलं की ऍक्टिनोमायसिस मध्ये आणि फंगस मध्ये थोडं काय होतं, कन्फ्युज होतं, कारण बोथ आर एबल टू प्रोड्यूस द मायसेलियम है ना. पण जी मॉर्फॉलॉजी आहे त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स आहे. कशामध्ये? फंगस आणि ऍक्टिनोमायसिसच्या मायसेलियम मध्ये. आणि बोथ हॅव्हिंग द सेल वॉल. सेल वॉल फंगस मध्ये पण आहे आणि ऍक्टिनोमायसिस मध्ये पण आहे. आता actinomycetes are the gram positive bacteria having the peptidoglycan layer in their cell wall. आणि फंगस मध्ये पण एन ऍसिटोग्लुकोसामाइन पॉलिमर कायटिन इन देअर सेल वॉल. पण याच्यामध्ये फंगस सेल वॉल मध्ये पेप्टिडोग्लायकन नाहीये. तर सेल वॉल मध्ये पेप्टिडोग्लायकन आहे आणि फंगस सेल वॉलच्या मध्ये ऍसिटिल ग्लुकोसामाइन पॉलिमर कायटिन आहे, जे कशामध्ये नाही? ऍक्टिनोमायसिस मध्ये नाही. आणि पेप्टिडोग्लायकन लेअर ऍक्टिनोमायसिस मध्ये आहे आणि कायटिन नाहीये. हे मेन डिफरन्स आहे. तर दीज आर द टू डिफरन्स बिटवीन द ऍक्टिनोमायसिस अँड द फंगस. आणि फंगस आर द युकॅरियोटिक. युकॅरियोटिक युनिसेल्युलर बॅक्टेरिया आहे, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो की फंगसमध्ये तुम्हाला एक्झाम्पल ईस्टचं पण देता येतं, जे आहेत की बॅक्टेरिया सारखे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि म्हणजे किंवा लार्ज आपण जे म्हणतो मशरूम पण आहे ना. फंगसचे एवढं आहे फरक, म्हणजे स्मॉलेस्ट आणि बिलॉंग्स टू युकॅरियोट्स, while actinomycetes are prokaryotes. आपण बॅक्टेरिया म्हणतो सुरुवातीपासून बॅक्टेरिया. So bacteria belongs to the prokaryotes. So actinomycetes are also belongs to the prokaryotes. They are unicellular. आणि फंगस युनिसेल्युलर टू. आणि फंगस मध्ये उदाहरण आहे इज सॅक्रोमायसिस सिरिविसी ॲज वेल ॲज द मशरूम है ना. मशरूम काय आहे? तुम्हाला दिसतं. आणि ईस्ट काय? यू कॅन नॉट सी विथ द नेकेड आय. म्हणजे हा डिफरन्स आहे याच्यामध्ये. आणि ऍक्टिनोमायसिस लॅक द न्यूक्लिअर बाउंड ऑर्गॅन किंवा गॉल्गी ॲपॅरेटस त्याच्यामध्ये नाहीये. आणि जे कशामध्ये प्रेझेंट आहे? फंगल सेलमध्ये आहे. मेन डिफरन्स कोण? ऍक्टिनोमायसिस आणि फंगस दोन्ही फिलामेंटस आहे. पण त्याच्यामध्ये जी साईज आहे, साईज कम्पेअर टू दोज ऑफ फंगस, इट इज स्मॉलर. ऍक्टिनोमायसिस मध्ये जी मायसेलियमची साईज आहे ती स्मॉलर आहे आणि फंगस मध्ये ती लार्जर आहे. मेजर डिफरन्स आहे. आता हे तुम्ही ग्रो केलं, समजा कशावर ग्रो केलं? सॉलिड अगार मीडियम. आता स्टार कसं दिसतं तुम्हाला? असं तसे ते स्ट्रक्चर दिसतं. रे फंगस आहे ना, असे लाईन लाईन दिसत आहेत ना फंगस, फिलामेंटस स्ट्रक्चर, त्याला म्हणायचं रे फंगस टाईप. So this type of growth you get on the solid agar. Go on the solid agar medium, artificial culture medium in your laboratory, you get this type of colony. दिसते ना तुम्हाला? दिसते आणि फिलामेंटल स्ट्रक्चर आहे. So this is what we called as a culture of actinomyces. You can see easily under the microscope. And when you the solid agar medium, you get the powdery mass, which is the spore-like structure. So this is very important. ऍक्टिनोमायसिस म्हणजे एवढंच कॅरेक्टरिस्टिक्सच तुम्हाला महत्वाचं आहे, जास्त डिटेलमध्ये नाही. इट इज व्हेरी इझी वाचणं, तुमच्या लक्षात राहील. फक्त ते 2-3 वेळा वाचा. इट इज न्यू फॉर यू. सो ऍक्टिनोमायसिस फक्त जनरल कॅरेक्टरिस्टिक्स अंडरस्टँडिंग असं खूप त्याच्यात नाहीये. You just read it twice, thrice,
यू कॅन इझिली रिमेंबर. कळलं तुम्हाला? सो दिस ऑल अबाउट द ॲक्टिनोमायसिस. हे तुम्हाला ज्याच्यामध्ये नोट्स दिल्यात त्याच्यामध्ये थोडे ग्रुप मी थोडे स्पेसिफाय केले, ज्याच्यामध्ये ॲक्टिनोमायसिसचं डिटेल आपण दिलेलंच आहे. त्याच्यामध्ये आर्थ्रोबॅक्टर मायसिस आहे, बायोफिड बॅक्टेरियम आहे, स्ट्रेप्टोमायसिसचं डिटेल आहे आणि हेलिकोबॅक्टेरिया पण दिलेला आहे. आणि क्लास स्ट्रेप्टोमायसिस, नोकार्डिएसी, मायक्रोमोनोस्पेरेसी, ॲक्टिनोप्लॅनेसी, डर्मॅटोफिलेसी आणि फ्रँकिएसी. जे 7 जे फॅमिली आहेत ते थोडं इन्क्लूड केले. बाकीचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ज्या नोट्समध्ये आहे त्याच आपण पीपीटीवर पण घेतलेल्या आहेत. सो इट इज अंडरस्टँड अँड रिमेंबर. सो जस्ट यू हॅव टू रीड इट ट्वाईस थ्राईस. 2-3 वेळा जरी तुम्ही वाचलं ना तुमच्या लक्षात राहील. म्हणजे सगळं तुमच्या ह्या 4 युनिटमध्ये सगळ्यात सोपं तुम्हाला थर्ड युनिट आहे. थर्ड युनिट प्रत्येक युनिटवर तुम्हाला 6-7 क्वेश्चन विचारतात. तर ह्या युनिट मधले जेवढे 6-7 क्वेश्चन असतील यू शुड गेट आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळायला पाहिजे. एवढं सोपं आहे ते. म्हणजे व्हायरसेस असेल, मायक्रोप्लाझ्मास असेल, फंगस असेल, आपण रिपीट खूप वेळा केले. प्रत्येक ओळ ना ओळ तुम्ही वाचली तर त्याच्यावरच क्वेश्चन येणार आहे मल्टिपल चॉईस मध्ये. वेगळं काहीच येणार नाही. नोट्सच्या बाहेरचं तर काहीच नाही. रीड इट 3 वेळा वाचा म्हणजे तोपर्यंत तुमच्या लक्षात छान राहील. आणि आता तुम्हाला खूप कमी वेळ आहे. तुम्हाला ऑनलाईन लेक्चर करायचे 20 फेब्रुवारी पर्यंत. युअर एक्झाम ऑन वेन दॅट इज द 8 मार्च. तर हे थोडं तुम्ही लक्षात ठेवून लगेचच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. म्हणजे तुमचं पर्टिक्युलर टाइम पर्यंत तुमचं काय सगळा अभ्यास व्यवस्थित होईल. डू दॅट सिरियसली. स्टार्ट युअर स्टडी टुडे ओनली. Start your study from today only. It is very important. मॅम तुम्ही